मित्रांनो, रामकृष्ण हरी. जय श्रीराम. हल्ली पाहिलं ना तर आपल्या महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाबद्दल भरपूर पुरोगामी लोकांचं मुळव्याध उठायला लागले. काल परवाच आपल्या महाराष्ट्रातला एक ज्येष्ठ नेता, जो स्वतःला जाणता राजा म्हणवून घेतो, असा आदरणीय, त्याला आपण म्हणू का नको हा प्रश्न आहे, पण ठीक आहे, आम्हाला ते संस्कार आहेत का ज्येष्ठांना आदर दिला पाहिजे. त्यामुळे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब वारकरी संप्रदायाबद्दल बोलतात की वारकरी संप्रदायामध्ये 60% लोक हे धर्मांध आहेत. ते धर्माबद्दल आपल्या प्रवचनातून कीर्तनातून बोलत असतात. कुणा काय आहे तुमचं? जेव्हा आम्ही आळंदीला शिक्षण घेत असतो तेव्हा आम्हाला कुराण बद्दल नाही शिकवलं जात. आम्हाला श्रीमद भगवद्गीता शिकवली जाते, रामायण शिकवलं जातं, ज्ञानेश्वरी, भागवत, विचारसागर हे ग्रंथ शिकवले जातात. त्यामुळं हेच ग्रंथ आम्ही लोकांमध्ये सांगणार आहेत. आणि हे ग्रंथ वारकरी संप्रदाय जे शिकवतो ते हिंदू धर्माचे ग्रंथ आहेत. जर आम्हाला कुराण शिकवलं असतं तर विषय वेगळा होता. मुळात तुमचं काय झालं माहिती का, जेव्हा तुम्ही मुस्लिम लोकांकडे शिरखुर्मा खायला जातात ते तुम्हाला धर्मांध नाही दिसणार. आमच्या नाशिकमध्ये IT कंपनीमध्ये हे लांडकुळे आमच्या हिंदू तरुणींना नोकरीचं आमिष दाखवून त्यांच्यावर जबरदस्तीने धर्मांतरण करत होते. हे तुम्हाला कधी नाही दिसणार. पण तुम्हाला वारकरी संप्रदायातले कीर्तनकार धर्मावर बोलतात हे तुम्हाला खटकतंय. मुळात लाज वाटली पाहिजे तुम्हाला. तुम्ही एवढे वर्ष तुम्ही महाराष्ट्रामध्ये सत्ता भोगली असेल, जाती जातीचं राजकारण लोकांमध्ये ते विष पांगवलं, तेव्हा आम्हाला वारकरी संप्रदाय कधीच तुमच्याबद्दल काहीच वाटलं नाही. परंतु तुम्ही तुमचं राजकारण खेळा. संप्रदायाबद्दल, धर्माबद्दल आम्ही आहोत ना, आम्ही बघू ना काय करायचं ते. त्यामुळं विनंती आहे, वारकरी संप्रदायाची गुरु व्हायला बघू नका. वारकरी संप्रदाय फार मोठा आहे. आमच्या वारकरी संप्रदायातले ज्येष्ठ जे गुरुवर्य मंडळी आहेत, अध्यापक मंडळी आहेत, ते यावर बोलतील. आम्ही त्यांचं ऐकू, तुमचं नाही. तुम्ही तुमचं योगदान तुमच्या ठिकाणी ठेवा. आम्ही आमचं काम आमच्या पद्धतीनं करू. रामकृष्ण हरी. जय श्रीराम.